अरुण दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आज एक महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी पळताना बघायला भेटली आणि खरोखर ही जोडीला बघता संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला, एक गुलाल झाला. थोडक्यात माहिती द्या ना. गुलाल काय ते मागे तुम्हाला बोललो का ही गाडी लवकरच पळेल. ती पण गाडी तुम्ही बोलले सीझन एंडला पळेल, पण त्या बाईटच्या 10 दिवसानंतर जी गाडी पळाली. पळेल सीझन एंडला पण पळला, अजून पळेल. त्याचं काय पळण्याचं काय नाही, ते घरची पळेल कधीही पळते. दादा विजय झाल्याच्या नंतर गाडीवरती आले, त्याच्यानंतर आता आपली बाईट चालू होती राहुल दादांची, तिथे पण आले. म्हणजे कुठे ना कुठेतरी मालकांना एकत्र बघून म्हणजे बघा संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंद झाला. कुठून कुठे कमेंट सेक्शन मध्ये थोडंफार फॅन्स लोकांचं बोलला किंवा जे कोणी हेटर्स असतील त्यांचं चाललेलं होतं, पण खरोखर आपण दाखवून दिलं की सगळी आपली घरचीच नंदी आहेत, सगळी जण नंदीवरती प्रेम करतात. राहुल दादाचं म्हणजे काय विशेष नाही, आमचं त्याचं काय विशेष नाही. राहुल दादा आमचे घरचे संबंध आहेत. म्हणजे सरच्या मागे पळत तेव्हा काय विशेष नाही. म्हणजे राहुल दादा आणि शुभम झालं, तुमचं बोलणं चालू होतं मालकांचं, याच्यामध्ये काहीच विषय नाही. दादा आजच्या जोडीकडे बघता काय वाटतंय तुम्हाला, कशी जोडी पळाली? आजची जोडी, ही जोडी याच्या मागून तेवढीच पळाली. आज पण गाडीला खूप स्पीड लागलं गाडीला. खरं दादा, खरं तर आज आपला तिकडे पिंट्या पण घरची दोन्ही नंदी विजय झालेले आहेत. विजय कोणाला समर्पित करता? आणि आज आता आपण बघितलं वाढदिवस देखील होता आपले निलेश दासचे शेलार, त्यांचा आज वाढदिवस होता. त्यांना ते एक सर्जाने गिफ्ट दिले. कारण का मोठा सर्जा असो, निलेश दास असो किंवा केशव दादा असो, हे सर्जा जिथे तिथे पळाचा, सर्जा कधीही खाली जाऊ दे, हे आम्हीच्या सुट्टी मेकर ते सर्जाचे. आणि दादा ही जोडी म्हणजे आपल्याला घाटावरती पळताना बघायला भेटेल का? 100% भेटेल. दादा या जोडीकडे बघता म्हणजे संपूर्ण लोकांच्या नजर लागलेली आहे. खरोखर म्हणजे जेव्हा खालती निघाला ना, अक्षरशः म्हणजे सगळी लोक तेव्हा आले. अड्ड्यामध्ये अगोदर गर्दी नव्हती, जशी जोडी खालती पळायला गेली ना तशी गर्दी वाढत गेली. तर मुंबईला तर 2-3 फेऱ्या पळाल्याच, पण माझी पण इच्छा आहे मथुर आणि सर्जा ही घाटावरती तुम्हाला लवकरच पळताना दिसेल 300 मध्ये. दादा सर्जाचं घाटावरचं नियोजन कधी करताय? आता बघू, आता चाललंय कोरेगावचं नियोजन करायचं, झालं नियोजन 2 तारखेचा. 2 तारखेचं. दादा 1 तारखेला आपला बिनजोडचा मोठा मैदान आहे, मग दोन्हीतनं एक कसं काय? तर काय तिकडे पण हिंदकेसरी आहे, ते पण मैदान मिस करूशी नाही वाटत. आणि 1 मेचं हे पण हिंदकेसरीच आहे. आता बघू कसं काय होते. म्हणजे अजून नियोजन चालेल. दादा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी जी घाटावरती पळालेली आपली बकासूर आणि सर्जा, म्हणजे खरोखर या जोडीला ना सगळी जण मिस करतायत. की आता बघा बकासूर पण आजारात होता, तेव्हा तुम्ही पण तिकडे त्यांचा विचारपूस करता, भेटायला जाता. आपले दादा झाले, दादा पण घाटावरनं ये जा करतात, काय सांगाल? बकासूर आजारी होता. बकासूरकडे आपले 2 राऊंड झाले. त्या तारखेला 20 तारखेला पण आम्ही तिथून जाऊन आलो. जावेद भाई तिकडनं आलेले, बबलू चाची आलेले, आम्ही गेलो. किरण गाडगे होता, अवताला बैल आणलं, बैल व्यवस्थितपणे होता. डॉक्टर बोलला बिंदास 24 तारखेला बैल आणा. आणि बकासूर 24 तारखेला कारण त्याने 1 नंबरच केला. नक्की दादा. जावेद भैयांबद्दल बोलायचं तर घाटावरनं मुंबईमध्ये आता थोड्या वेळापूर्वी बघितलं तर घाटावरती असतात आणि थोड्या वेळानंतर मुंबईला येतात. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का बैलाचं बघा, प्रत्येक बैलाची काळजी बोला, त्याच्याबद्दल प्रेम बोला. जावेद भाई दोन्ही बैलांचे आजारी पण पडले. आता ते सर्जा बैलाचे मालक आहेत कराडचे, पण ते दोन्ही सर्जांना त्यांनी भरपूर म्हणजे प्रयत्न केले आणि भरपूर यश जावेद भाईंनीच केलं. पूर्ण सल्ला जावेद भाईचा होता दोन्ही बैलांना, बकासूर असे किंवा सर्जा असे. दादा आता बकासूर पण झाले रिकवर, आपला सर्जा पण रिकवर झालाय, मग कधी घाटावरती पळेल? लवकरच. याच्या व्यतिरिक्त बोलल्यावर नंतर मग समजून जातं नाही का दादा? ते झालंच. दादा सर्जाच्या आता पायावरती आपल्याला जखम बघायला भेटली, बऱ्यापैकी रिकवर झाले. पलताना वगैरे त्रास वगैरे सर्जाला काय असतं का? काय नाही त्रास होतो, एकदम ओके असतं का? एकदम ओके. म्हणजे 4थी फेरी झाली त्याला, 2 शर्यती झाल्या, काय त्याला त्रास नाही झाला पाहिजे. त्रास असता तर आपण बैल काढलाच नसता बाहेर. 100%. दादा आज बघतोय की सर्जा असू द्या किंवा आपला बकासूर या मथुर असू द्या, या जोड्यांच्या मागे ना एक भली मोठी गर्दी असते. या जोड्यांची चाहती पण तेवढी असतात, मुंबई असू द्या किंवा घाट असू द्या. या चाहत्यांबद्दल काय बोलाल? त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांबद्दल काय बोलाल तुम्ही? बकासूर, सर्जा, मथुर या गाडीवरती भरपूर चाहत्यांचं प्रेम आहे. आणि ही गाडी मैदानात म्हणजे आणायला एवढी म्हणजे मजा येते. म्हणजे असं भरपूर काय वाटतं का ही गाडी जेव्हा पळते ना, तर खरोखर आम्हाला पण खुशी होतं. कारण की या जोडीवर भरपूर जणांचं प्रेम आहे. आज अरुण ड्रायव्हर होते. दादा काय सांगाल अरुण ड्रायव्हर बद्दल? नाही, अरुण ड्रायव्हर काय अतिशय सुंदर ड्रायव्हर आहे, जुना ड्रायव्हर आहे, तो काय नवीन नाही. आज DSPचे पुरेपूर त्याने ड्रायव्हर ते आहेत. आणि अरुण, मला शुभमचा फोन आला, काय बरं अरुण ड्रायव्हर असू दे, चांगली गाडी पळेल. नक्की दादा, शुभेच्छा असतील तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पलताना बघायला भेटेल, तसेच आम्हाला बकासूर सोबत देखील पलताना बघायला भेटू द्या. आणि जसं आपला घोटचा सर्जा, छोटा सर्जा नाव करताय, पिंट्याचा पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवू
चांगले गुलाल चाललेले आहेत. दादा काय सांगाल या मैदानामध्ये म्हणजे पिंट्याचा बरेचसे असे गुलाल पण झालेले आहेत. काय बघ याच्याकडे बघता वाटतंय की सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवू शकतं. दादा शेवटचा प्रश्न, आता बघा तुमचे सवंगडी सहकारी असतात, नेहमी सर्जाच्या मागे असतात. दादा झाले, दादांबद्दल काय सांगाल? कारण का प्रत्येक गोष्ट त्याला चाऱ्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतं. जो स्पीडचा बादशाह म्हणतात की घोडगावचा सर्जा. दादा खरोखर ही म्हणजे या नंदीला म्हणजे प्रत्येक जण बघतच राहतं आणि असं वाटत नाही की एवढा स्पीड लागत असेल. आता राहुल दादा बोलले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कोण एक नंबरला जो बैल असेल तो आपला घोडगावचा छोटा सर्जा आहे. असं ऐकता कसं वाटतं तुम्हाला? आता आपण म्हणजे आपलं नंदी स्वतःहून तर आपण कधी नाही, पण सर्जाच्या म्हणजे असं बैल एवढ्या स्पीडचा आज बैल आहे तो. आज त्या दिवशी आकाश रावत पण मला एमपीला होतो, तिकडे पण या सर्जाची चर्चा आहे. म्हणजे घोडगावचं नाव कुठे नेऊन ठेवलंय सर्जाने. बघा म्हणजे चर्चा आहे. बघा अगोदरपासून घोडचं नाव चर्चेत होतं आपल्या मोठ्या सर्जाने केलेला, पण त्याला कुठेतरी आजरामर करायचं, जगापर्यंत पोहोचवायचं काम आपला सर्जा करतोय. आपल्याला अपेक्षा पण होती, त्याच्यापेक्षा आपलं 100%. दादा बघा एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला आहे, तुम्हाला खूप जण विचारत पण असतील की दादा हा नंदी कुठेतरी आम्हाला देताय का, किंवा असं खरेदीबद्दल पण बोलत असतील. पण नक्कीच एवढा मोठा महादेवाचा नंदी, एक देवच तुमच्या दावणीला लावलेला आहे, कधीच म्हणजे असा विचार पण नसेल तुमच्या मनात? नंबरला बैल बोलतात त्यांना आपण प्रत्येकाला बैल दिले, घाटावर पण दिलेत आणि मुंबईला पण दिलेत, त्याच्या पुढे पण देऊ, गरीबाचा असो पण श्रीमंताचा असो, पण नंदी प्रत्येकाचा पळणं गरजेचं. आता आपण जर 3 नंबरमध्ये घेतला नंदी, जर बाहेर गाडी गेली, जर बायचान्स काय मारलं मग आपण काय करायचं ते पण विचार करावा लागतात. ज्याचा नंदी पण त्याला नंदी 100% भेटणार. नक्की दादा माझा प्रश्न तसा नव्हता, थोडासा वेगळा होता. म्हणजे तुम्हाला विचारत असतील का बैल म्हणजे खरेदी म्हणजे विक्री काय करता काय? नाही, खरेदीचा विषय काय नाही, कारण का खरेदीचं म्हणजे आपण पण एवढे म्हणजे खरेदीचा का आपले पण एवढी मोठी क्रेज आहे का आपण पण कुठलाही नंदी विकत घेऊ शकतो, एवढी सहनशक्ती आहे आपल्यामध्ये. आपल्याला खरेदीचा आजपर्यंत बैल हा आई 21% ज्या नावाने पळतो तो बैल कधीच विकत जाणार नाही. 100%. आता बघा ना, घोटचा मोठा सर्जा पण आपल्या दावणीला आहे, भले तो आपल्या मैदानामध्ये कमी दिसत असला तरी पण दावणीला. दादा बरेचसे अशा म्हणजे आपल्याकडचे नाही पण बरेचसे बाहेरच्या लोकांचे जे कमेंट येतात की तुम्ही बैल पलवता आणि त्याच्यानंतर काटकाला वगैरे देता, अशा लोकांना तुम्ही काय सांगताय? नाही, ते आता ते जे बोलणार तुम्हाला बोलणार फॅन्स ते 100 लोक असत ना, प्रत्येकाला ट्रोल ठेवतात. पण तसं काय ना, आज पण बघा सर्जा माझा असेल, पावर असेल, नाही पडलं तर ते घाटावरती इजू ड्रायव्हर दादाजी यांच्याकडे दावण्यात कधी लागलं तर मला येतो, त्यांना आम्ही दाणं पाणी देतो, बैलही कधीच विकली जाणार नाही. 100%. शुभेच्छा तुम्हाला.